भूतानि आत्मैवाभूत् विजानतः तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः। यस्मिन ज्याच्या बाबतीमध्ये आणि तो कसा आहे विजानता असा आहे. काय जाणतो तो आत्मा एव अभूत कशाच्या बाबतीत सर्वाणी भूतानी सर्व भूतमात्रांच्या बाबतीमध्ये सर्व वस्तुजाताच्या बाबतीमध्ये त्याला त्या सर्व वस्तू सर्व भूतमात्रे आत्माच आहेत आत्मरूपच आहेत असं तो जाणतो आहे. असं जो विजानता हे पक्का ज्याला बोध झालेला आहे अशा त्या विज्ञात्याच्या बाबतीत आणि तो कसा आहे एकत्वम अनुपश्यतः. हा विजानता हा कसा आहे एकत्वम अनुपश्यतः. हे एकत्व जीव ब्रह्मैक्य आणि या जगतामध्ये सुद्धा नुसताच जीव ब्रह्म ऐक्य झालेला आहे असं नाही तर जगतात सुद्धा वासुदेव सर्वमिती या सर्व चराचरात सुद्धा परमात्माच भरून आहे असा बोध ज्याला झालेला आहे. असं एकत्व जो अनुभवतो आहे अनुपश्यतः सतत जो पाहतो आहे असा जो आहे त्याच्या बाबतीमध्ये तत्र को मोहा का शोक. त्याच्या बाबतीत मोह तरी कुठला आणि शोक तरी कुठला असा एकत्वाचा अनुभव घेणारा जो आहे आणि सतत अनुभव घेणारा जो आहे. तेव्हा मुळात हे शोक आणि मोह हे आधी मुळात कामना आणि कर्म यांचं जे मूल बीज त्या मूळ स्वरूपाला आपण न जाणल्यामुळेच निर्माण होत असतात शोक आणि मोह. तेव्हा आत्मा कसा आहे अत्यंत विशुद्ध आपण आपणाचं स्वरूप वर्णन मागे पाहिलेलं आहे. तेव्हा अशा विशुद्ध आत्म्याला त्याचं विशुद्ध स्वरूप त्याचं एकत्वानं अनुभवाला प्रतीला येणारं स्वरूप जे जाणतात त्यांना शोक मोह होत नाही. प्रश्नालंकार इथं वापरलेला आहे या मंत्रामध्ये आणि प्रश्नालंकारामध्ये उत्तर लिहित आहे. का शोक का को मोहा का शोका असं विचारलेलं आहे. याचा अर्थच शोकही होत नाही आणि त्याला मोहही होत नाही. म्हणजेच मुळातच अविद्येचं कार्य असं असणारे हे शोक मोह जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत मोहही होणार आणि तोपर्यंत शोकही होणार. अविद्येचं कार्य म्हणते का तेव्हा जोवर अविद्या आहे तोपर्यंत ते होणारच आणि जेव्हा अविद्या नष्ट होते त्यावेळी त्याला शोकही उरत नाही आणि मोहही उरत नाही. तेव्हा या मंत्राच्या संदर्भामध्ये आपण फार सुंदर मंत्र आलेला आहे. खरं आपलं दुखणं आहे मोह आणि शोक. जीवाची व्याख्या कशी करायला हरकत नाही वास्तविक की जीव त्यालाच म्हणायची की ज्याला मोह होतो आणि ज्याला शोक होतो. त्या दोघातून सहसा जीव कुठला सुटत नाही. तेव्हा शोक मोह उरत नाही याचा अर्थच जीवदशाच उरत नाही असा त्याचा तो मुक्तच झाला. संपूर्ण आपण या मंत्राचा अन्वय वगैरे पाहूया प्रमाणे. यासीन म्हणजे ज्या स्थितीमध्ये हा जो विजानता आहे म्हणजे विज्ञाता आहे म्हणजे जो परमेश्वराला जाणणाऱ्या असा जो महापुरुष आहे त्या महापुरुषाला आणि तो अनुभवानं जाणतो आहे. विज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान नुसतं शब्दानं जाणत नाही तर त्याला ते प्रतीला आलेलं आहे त्याचा तो अनुभव आहे. अशा त्याला ते म्हणतात सर्वाणी भूतानी सर्व भूत मात्र ही आत्मा एव अभूत म्हणजे आत्मरूपच होता. आत्मा एव म्हणजे एकमात्र परमात्माच
अभूत म्हणजे होता त्याच्या लेखी. आणि मग तत्र मग त्या स्थितीमध्ये असं ज्याला होतं, ज्याच्या बाबतीत असं घडतं, अशी स्थिती ज्याची होते त्याच्या बाबतीमध्ये मग एकत्वम अनुपश्यतः तो काय पाहत असतो? निरंतर. अणु या शब्दाचा अर्थ आपण सांगितलेला अणुमध्ये सातत्य आहे, एकामागून एक, त्याला अणु म्हणतात. सतत त्याचं पाहणं कसं आहे? हे सतत आहे. आणि तो काय पाहतोय? एकत्वम, एकमात्र परमात्म्यालाच, या एकमात्र चराचरात भरून असणाऱ्या परमतत्वालाच तो अनुपश्यत आहे. हे निरंतर सतत साक्षात तो अनुभवतो आहे. अशा त्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये का मोहा, का शोका, कोणता मोह जाणार आणि त्याला शोक तरी कोणता मोह? कारण तो शोक मोह रहित होऊन आनंदानं परिपूर्ण आनंद रूप असा तो झालेला आहे. आणि म्हणून त्याच्या बाबतीमध्ये हे दोन्ही राहत नाही. त्या मूळ मंत्राचा असा अन्वय आहे. वाच्यार्थ आपण आता पाहिला. मुळातच इथं विजानतः असा शब्द त्यांनी घातलेलाच आहे. विजानतः म्हणजे ज्यानं परमात्म्याला जाणलं, विशेषत्वानं जाणलं. सर्व चराचरामध्ये एक आत्मतत्वच आहे. काय जाणलं? तर हे जाणलं की सर्व चराचर वासुदेवच सर्व मी, ते जाणलं. केवळ नुसतं अहम ब्रह्म अस्मी एवढंच जाणलं नाही. या मंत्रामध्ये ह्या दोनही दृष्टी ज्याला एकत्वानं एकाच वेळी प्राप्त झालेल्या आहेत. कारण वासुदेव सर्वमिती हा जाणणारा मुळात त्याला अहम ब्रह्म अस्मी हे त्यानं जाणलेलं आहे. त्याशिवाय हा पुढचा टप्पा तो गाठू शकत. फक्त अहम ब्रह्म अस्मी एवढंच जाणून भागत नाही. तर जो मी माझा मूळ स्वरूप अहम म्हणजेच ब्रह्म हे ज्याला कळलं तोच मी या सर्व जगतात आहे. जसा मी या अधिकारा या पिंडी म्हणजे देहात अनुभवला, तसा मी या संपूर्ण जगतात आहे असाही त्यांना अनुभव घ्यायला पाहिजे. आणि असा जर त्याला अनुभव घेतला तरच हे त्याचे शोकमोह दूर होतील, नाहीतर नाही. तेव्हा तत्र को मोहा कशोक हे केव्हा होईल? एकत्वम अनुपश्यतः असा जर तो विचारता असला तर हा ज्ञाता, हा अनुभव घेणारा ज्ञाता, नुसता ज्ञाता नव्हे, अहम ब्रह्म अस्मी हा अनुभव घेणारा, अहम ब्रह्म अस्मी हा भाव घेऊन राहणारा तो ज्ञाता आहे. परंतु विज्ञाता त्यालाच म्हणता येईल. विज्ञाता म्हणजे ज्ञाता अधिक करता म्हणजे विज्ञाता, कारण त्यानं ते अनुभवलेलं आहे. आणि म्हणून हा विज्ञाता जो आहे मुळात ते त्याचं ज्ञान जे त्याला शब्दात ग्रथित होतं आधी अहम ब्रह्म अस्मी हे शब्दात ग्रथित होते, पण हे ज्ञान त्याचा अनुभवात उतरलं तेव्हा ते विज्ञान झालं. असा जो विज्ञाता आहे तो अनुपश्यतः किंवा एकत्व अनुपश्यता. काय अनुपश्यता? तर एकत्व अनुपश्यता. एकत्व कशाचं? ते दुहेरी आहे. जसं जीव आणि ब्रह्म याचं, तसं जगत आणि ईश्वर याचं. नुसतंच जीव आणि ईश्वर याचं नाही, तर हे संपूर्ण अखिल विश्व आणि ईश्वर म्हणजे परमात्मा त्याचंही ऐक्य, तेही ऐक्य ज्यानं अनुपश्यतः हे एकत्व ज्यानं निरंतर सतत अनुभवलं आहे, पाहिलं आहे. पाहणं त्याचा अर्थ जाणणे. आणि म्हणूनच ही दृष्टी, ही जीवन विषयक दृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे दुहेरी, अशी दुहेरी जीवन दृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे त्याचं वर्णन या मंत्रामध्ये आलेलं आहे. त्याचा जीवन दृष्टिकोन काय असतो हे या मंत्रात सांगितलेलं आहे. मागच्या मंत्रामध्ये आपण पाहिलं न विजुगुप्सते असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या एकत्वाचा अनुभव घेणारा
हा जगाचा कंटाळा करत नाही, जगाचा तिटकारा करत नाही, त्याला कोणीही तिरस्करणीय असं वाटत नाही, असं आपण पाहिजे. मग कदाचित त्याच्यात द्वेष नसतो हे समजलं, परंतु कदाचित मोह असला तर अशी शंका येईल. आणि म्हणून त्यानंतर लगेचच या पुढच्या मंत्रामध्ये याज्ञवल्क्य आपल्याला सांगतात की नुसताच त्याला जगाचा कंटाळा येत नाही असं नव्हे, तर ते न येण्याला कारण काय आहे ते म्हणतात की त्याला जगाचा मोह सुद्धा नाही. एखाद्याला कंटाळा येत नाही एखाद्या गोष्टीचा, परंतु मोह असण्याची शक्यता आहे. पण ते म्हणतात नाही, इथं त्याला जगाचा मोह सुद्धा नाहीये. कारण त्याला मोह तरी कसा होईल, मोह तरी कुठला असा प्रश्न त्यांनी विचारला. कारण तो एकत्व अनुपश्यता, एकत्वाचा तो अनुभव घेतो आहे. कोणत्याही गोष्टीचा मोह जर पडायचा असेल तर मोह त्याच गोष्टीचा पडतो की जी गोष्ट त्याच्याजवळ नाहीये, आणखी त्या बाबतीत तो अतृप्त आहे आणि म्हणून त्याची कामना उठलेली आहे की ती मला हवी. पण हा पूर्ण तृप्त आहे आणि पूर्ण तृप्त आहे, पूर्ण काम आहे, म्हणूनच त्याला मोह होत नाही. विज्ञाता आता जे इथं म्हणलेलं आहे तो विज्ञाता मुख्यत्वे सर्वानुभूती परमात्मा आहे असं ज्ञान, ज्याला त्या ज्ञानाचा बोध झालेला आहे, बोध होणं, त्याला विज्ञाता म्हणले जाईल. म्हणजे ज्ञान आधी त्याला समजून घेतलं गुरूंच्याकडून, शास्त्रातून वगैरे, पण ते जेव्हा प्रत्यक्ष त्यानं अनुभवलं त्यावेळी तो विज्ञाता ठरला. आणि असा विज्ञाता फक्त अनुपश्यती, तो फक्त हे निरंतर अनुभवू शकतो. कारण आत्मा सर्वत्र आहे, सर्वगत आहे, सर्व व्यापक आहे. हे तत्व त्याच्या जीवनात उतरलेलं असतं. आणि त्याच्या जीवनात कसं उतरतं हेच तर आपल्याला पाहायचं. त्याला एकत्वाचा हा जो बोध होतो, एकत्वम असा शब्द इथं आलेला आहे, हा जो एकत्वाचा बोध होतो आणि जो सतत होतो, अनु हा जो सतत होतो, याच तर त्याचं खरं रहस्य आहे त्या विज्ञाताचं. कारण केव्हा तरी त्याला ज्ञान झालं असं नाही, तर हे ज्ञान त्याचं अखंड निरंतर टिकून आहे. त्यामध्ये कधीही खंड नाही किंवा तुट नाही, ते परिपूर्ण आहे आणि त्या बोधामध्ये तो स्थिर आहे. तेव्हा सर्वत्र भगवंत आहे आणि तोच सर्वत्र भगवंत आहे हे ज्याला माहित आहे त्याला तोच आपला योगक्षेम सुद्धा चालवतो आहे. जीवनात कसं त्याच्या उतरतो हे पाहायचं आपल्याला. हाच भगवंत सर्वांचा, आपलाही आणि सर्वांचाही योगक्षेम चालवतो अशी त्याची धारणा आहे. आणि हा विचार त्याचा सतत टिकून असतो, केव्हा तरी नडी पुरता येतो असं नाही, तर सतत सदैव हा विचार त्याचा टिकून राहतो. आणि या टिकण्यालाच अनुपश्यन असं म्हणलेलं आहे. अनुपश्यती, परमात्माच एक, वासुदेव सर्वमिती याचा अर्थ असा आहे की नुसतं तो चराचरात भरून आहे असं नाही, तर तोच आहे. म्हणजे काय, म्हणजे तोच सगळ्याचा करता, भरता, प्रभू, साक्षी सगळा तोच आहे. हे ज्याला पटलेलं आहे तो अनुपश्यन, तो खरा अनुपश्यती. खरं पाहिलं तर त्यानं पाहिलं. काय पाहिलं तर असा प्रभू, म्हणजे त्याच्या लेखी नुसता तो आहे आणि पुन्हा पुन्हा मी आहे असं नाही, तर तोच आहे आणि तोच सर्व आहे. सर्व काही जे आहे ते तोच आहे. असा भाव ज्याचा स्थिर आहे तो खरा विजानता आणि तोच अनुपश्यता.
खऱ्या अर्थानं तोच निरंतर पाहतो आहे आणि यथार्थ पाहतो आहे. तेव्हा परमात्मा आणि विश्व इथे एकत्व जे सांगितलेलं आहे, यांचं हे ऐक्य आणि ते ऐक्य, त्यात एक रूपत्व त्याचं प्रगट करणारा विश्व आणि परमात्मा यांचं एक रूपत्व प्रगट करणारा हा मंत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. मुख्यत्वे या मंत्रामध्ये त्यांना जर काय सांगायचं असेल तर हे विश्व आणि परमात्मा, हे आपण विश्वाला जगताला आजपर्यंत परमात्म्याहून वेगळं समजत होतो, मायेचं काय आहे असं समजत होतो. हे विश्व म्हणजे हे जगत म्हणजे, पण हा जो विजानता आहे त्याच्या लेखी माया उरली नाही, मग कार्य तिचं कुठं उरणार? त्यामुळं त्याच्या लेखी हे अखिल जगत हे परमात्मा रूप होऊन जात. अखिल जगत हे परमात्म्याचं रूपड होत. तेव्हा यामध्ये जसं ज्ञान तसंच विज्ञान, म्हणजे ज्ञान आणि विज्ञान निष्ठा दोन्ही पण एकत्वानं इथे या मंत्रामध्ये त्यांनी सांगितलेली आहे आपल्याला. म्हणजे इथं काय होतं, जेव्हा जोपर्यंत आपल्या ठिकाणी अविद्या आहे तोपर्यंत हे आपल्याला कळत नाही, ज्ञात होत नाही, म्हणून आपल्याला ते जाणवत नाही. तोपर्यंत आपला मार्ग हा, आपली दृष्टीच ही बहिर्मुख आहे आणि त्यामुळे आपण या संपूर्ण आपल्या देहाचं आणि या संपूर्ण जगताचं कारण म्हणून माया सांगतो, ज्ञान सुशक्ती हे कारण सांगतो आणि त्यातून ह्या संपूर्ण ह्या जगताची निर्मिती झाली, हे माया कार्य असं सांगतो. परंतु ज्यावेळी आपण या पिंडी आपलंच स्वरूप आत्मतत्व त्याचा अनुभव घेतो, अहम ब्रह्मास्मि, अहम सहा असा अनुभव घेतो, त्याच वेळी ते पाहणं अधिक आपण ठेवलं, सतत ठेवलं तर काय होतं, तर जे आपण पिंडी अनुभवलं ते आपण ब्रह्मांडीही अनुभवायला लागतो. म्हणजे हे जगत आणि हा जगदीश या दोघांचं ऐक्य आपल्याला अनुभवाला यायला लागतं. पण हे अनुपश्यतः टिकलं पाहिजे. सतत पाहणं, अखंड त्याचं अनुसंधान जर टिकून राहायला लागलं तर मात्र हे घडतं. आणि हा पुढचा टप्पा जो आहे हा साक्षात्काराची परिपूर्ण अवस्था जी सांगितलेली आहे या मंत्रामध्ये, ही अवस्था ज्यानं गाठली तो खरा विजानता, तो खरा विज्ञाता आणि तो तर सतत अनुपश्यता, तो तर सदैव अखंड याच बोधात असतो की जीव ब्रह्मैक्य जसं आहे तसं जगत ब्रह्मैक्य, हेही ऐक्य तो अनुभवत असतो. आणि म्हणून त्याच्या लेखी आता जशी अविद्या उरलेली नाही तशीच या जगताला असणारी मायेची उपाधी सुद्धा राहत नाही. आणि म्हणून त्याच्या लेखी हे जगत हे मायेचं कार्य ठरत नाही, तर हे जगत सुद्धा परमात्म्याचं स्वरूप म्हणून त्याला प्रत्ययाला यायला लागतं. त्याला काय दिसतं हा प्रश्न, कारण तो कुठून पाहतो हे महत्वाचं. तो पाहतो ते अधिष्ठानावरून पाहतो हे महत्वाचं. आपण अधिष्ठानापासून दूर जाऊन पाहतो आणि तो अधिष्ठानाशी बसून त्याला पाहिलेला आहे. आणि म्हणून त्याच्या लेखी सूर्यावरती त्या सूर्याचा एक किरण आहे असं समजूया आपण. आणि जेव्हा आपण सूर्यस्थानापासून पाहू त्यावेळी आपल्याला प्रकाशाचाच अनुभव येईल, तेजाचाच अनुभव येईल. तिथं आपल्याला लेश मात्र अंधकार नावालाही माहिती नाही. पण सूर्यस्थानावर असणाऱ्याला
पृथ्वीवरून आपण पाहत असतो तर म्हणून आपण आपलं आधी स्थान जे आहे तिथं जायला पाहिजे, पोचायला पाहिजे. आणि तिथं पोचल्यानंतर आपलं मूळ स्वरूप जे आहे, मूळ आपली शुद्ध जाणीव अहम, तिथं जर आपण पोचलेला असू आणि तिथून जर आपण आत्मदर्शन घेतलेलं असेल तर निश्चितपणे या दृष्टांतातलं सूर्यस्थान आपण पकडलेलं आहे. आणि मग तिथून आता आपल्याला जसं त्या सूर्याला त्या जगतामध्ये अंधकार नाहीच, हजारो किरण संपूर्ण सगळी काय आहे, सगळीकडे प्रभात आहे त्याच्या देखील. तस या परमात्मरूपी रवीला, सूर्याला हे अखिल विश्व हे काय आहे, त्याची आभा आहे, त्याचीच प्रभा आहे. पण सूर्यस्थानावरून पाहिल्या हे पाहणं कसं आहे, मूळ स्थानावरून पाहिलं. आणि इथे या मंत्रामध्ये तेच सांगितलेलं आहे की हा विज्ञाता जो असतो तो आधी परमात्मा स्वरूप स्वतः झालेला असतो. आणि मग त्याची दृष्टी काय होते, तर त्याची दृष्टी सुद्धा परमात्मा रूपच होते. केवळ बुद्धीनच नुसतं तो या परमात्म्याशी एकरूप झाला, त्याची बुद्धीच म्हणजे धीच फक्त समज आली असं नव्हे. कारण मागच्या वेळेला आपण ते पाहिलेलं आहे की त्याची बुद्धी म्हणजे धी ही सम होते, सम अशा परमात्म्याशी एकरूप होते. तर या मंत्रामध्ये आपल्याला आणखीन एक सांगतात की नुसतीच बुद्धी त्याची एकरूप होते असं नव्हे, तर त्याचं हृदय, आणि ते म्हणून फार महत्वाचं आहे. नाहीतर मग या साधू संतांचा जगताला काय उपयोग असं माणसं विचारतात की त्याचं हृदय सुद्धा एकरूप व्हायला पाहिजे. पण ते जर झालं, तेही तितकंच जर विशाल झालं तरच संपूर्ण चराचरामध्ये परमात्मा आहे याचा त्याला अनुभव येईल. जो अंतरी अनुभव आलेला आहे तोच बाहेरही प्रगट होईल. याचं कारण काय, आणि प्रगट होईल म्हणजे त्याच्या आचरणातून प्रगट होईल. मागच्या श्लोकात आपल्या मंत्रात पाहिलेला आहे आपण की तो कुणाचाही द्वेष करत नाही, तो निर्वैरच सर्व भूतानाम असतो, कारण तो अनुपश्यता आहे. कारण वासुदेव सर्वमिती ही त्याला अनुभूती आहे म्हणून. आणि या मंत्रामध्ये त्याच्या पुढचा भाग इथं त्यांनी सांगितलेला आहे, जसं तो कुणाचाही द्वेष करत नाही तसंच कुणाचाही त्याला मोहही होत नाही. कोणी आला काय गेला काय त्याला त्याबद्दल शोकही वाटत नाही. कोणत्याही गोष्टीबद्दल, एखादी वस्तू सुद्धा, एखाद्या वस्तूबद्दल सुद्धा मनुष्य शोक करत बसतो. साधी एखादी गोष्ट आपली पडली जरी, हरवली म्हणूया, तरी सुद्धा मनुष्य शोक करत असतो. वास्तविक शोक आणि दुःख यांच्याबद्दलचा विवरण आपण त्यातला फरक पाहिलेला आहे की ज्यावेळी इष्टाचा वियोग होतो, इष्ट म्हणजे आपल्याला हवंय, ते हवं होतं आम्हाला, खरं म्हणजे अनुकूल होतं, अशा अनुकूल गोष्टीचा जेव्हा वियोग होतो, ही गोष्ट आपल्यापासून दूर जाते, काही निघून जाते, त्यावेळी मनुष्याला शोक होतो. आणि ज्यावेळी अनिष्टाची प्राप्ती होते त्यावेळी त्याला दुःख होतं. आपण कुठेही हे दुःख आणि शोक शब्द लावायचे नाहीये. ज्यावेळी अनिष्टाची प्राप्ती होते, अनिष्ट गोष्ट नको, एखादा आपल्याला मारायला लागला, वास्तविक आम्हाला काही इच्छा नाही अशी की त्याला मारावं, हे मारत असताना आम्हाला दुःख होतं, अनिष्टाची प्राप्ती झाली. उदाहरण मागे दिलेलं आहे पूर्वीच्या काळातलं की चाललेल्या अरण्यातून कोणीतरी समजा त्याला लुबाडलं, त्याच्याकडे जे धन होतं ते लुबाडलं, ते इष्ट होतं त्याचं, पण ते धन लुबाडलं, त्यानं घेतलं इष्टाहून, नाही ते गेलं, इष्टाचा वियोग झाला म्हणजे त्याला शोक व्हायला लागतो, तो रडायला लागतो, माझं गेलं सगळं धन, माझं सगळं गाठवलं गेलं. आणि नुसतं तो इष्टाहून घेत नाही तो घेणारा, कारण हाही थोडी लोकांनी काहीतरी करेल ना ते घेत असताना, म्हणून तो त्याला बो बदलतो. आता हे जे बदलतो ती दुःखाची प्राप्ती आहे, अनिष्टाची प्राप्ती झाली म्हणजे या ठिकाणी त्याला दुःखही होतं आणि शोकही होतं. ज्यावेळी एखादी
अत्यंत जीवलग व्यक्ती अकस्मात जाते, म्हणजे देवाकडे. त्यावेळी मनुष्याला वियोग होतो. आता शोक हा जो होतो या वियोगानं, हा शोक का होतो त्याला? कारण त्या व्यक्तीशी ती व्यक्ती जीवलग आहे आणि त्या व्यक्तीशी तो आसक्त आहे. म्हणजे इथं दोन गोष्टी आहेत. एक तर ती गोष्ट त्याला आसवी वाटते आहे आणि त्याची तिथं आसक्ती आहे, ती त्याला हवी आहे. आणि ती जेव्हा जाते त्यावेळी त्याला शोक होतो. जो एकत्व अनुपश्यता असा जो विचारता असतो त्यानं काय पाहिलेलं आहे? त्यानं आपल्याहून दुसरं काही पाहिलेलं नाही, म्हणजे अनुभवलेलं नाही. आत्मरूपानं तो पाहतो आहे. याचा अर्थ असा आहे, आणखीन दुसरा एक त्यानं अनुभव घेतलेला आहे की काही इकडून उठून तिकडं दुसरीकडे गेलं हा त्याला प्रत्येक नाही. हाही अनुभव त्याला घेतलेला आहे. असे मंत्र आपल्याला आधी येऊन गेलेले आहेत. पण हा आत्मा कुठे उठून इकडून उठून दुसरीकडे गेला असा होत नाही, कारण तो सर्वत्र आहे, सर्व आहे, सर्व व्यापक आहे. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. आणि जो गेला तो काय गेला? तो देह गेला. आणि देह हा पंचभौतिक आहे. पंचभौतिक म्हणजे तो नाशवंत. पंचमहाभूत ही नष्ट होणारीच आहे आणि ती नष्ट झाली आणि तो आहे. त्या एकत्वाचा अनुभव कसा असतो? त्याला तो गेला असं वाटत नाही आणि म्हणून त्याला शोक होत नाही. का शोक? हा शोक त्याला कुठला होणार? कारण त्याच्या लेखी तो गेला ही अनुभूती नाहीये त्याला. तो म्हणतो तो आहे, आत्मरूपानं आहे. आत्मा हा अमर आहे आणि हे अमरत्वाचं तत्व त्याच्या पूर्ण अंगी मुरलेलं असल्यामुळे, त्याच्या हृदयी पूर्ण ठसलेलं असल्यामुळे त्याच्या आचरणातही ते उतरलं. आणि म्हणून मग अशी म्हणलं, नुसतं ज्ञान नव्हे तर ज्ञान आणि त्याच्याबरोबर कर्म जी क्रिया, त्या दोन्हींची सांगड आणि त्याचा संयोग इतका उत्तम बेमालूम पडलेला असतो त्याच्या ठिकाणी. आणि म्हणून त्याला विज्ञाता म्हणायचं. त्याशिवाय त्याच्या ठिकाणी शोक हा ते उद्भवत असतो. नुसतंच ज्ञान त्याला बुद्धीनं झालेलं आहे असं नाही, तर ते हृदयातही उतरलेलं आहे. आणि हृदयात उतरलंय म्हणून ते आचरणात उतरलं. निश्चितपणे तो समजून आहे की हे वास्तविक जे शरीर आलेलं होतं ते जाणारच होतं. आणि मुख्य म्हणजे त्यांची तिथं ममत्व भावना जी असते इतरांची, ममत्व. जसं अहम ही स्वामित्व भावना नाही, तशीच ममत्व भावना ही राहिलेली नसते. आणि ममत्व, अहम आणि मम हेच दोन्ही गेलेले असल्यामुळे म्हणूनही त्याला शोक होत नाही. हेही विशेष आहे. तेव्हा या मंत्रामध्ये आपण पाहत आहोत की याज्ञवल्क्यांनी ह्या आपल्याकडे एक दुहेरी ध्येय कसं ठेवलेलं आहे की आधी सोहम म्हणजे अहम ब्रह्म अस्मी, ही धारणा आपली पक्की होणं आणि त्या धारणेवर आधारित वासुदेव सर्वमिती हे अधिक विशाल दृष्टी त्याची होणं. आणि हीच सर्व दृष्टी असं याला म्हणता येईल. हीच एक दृष्टी असं म्हणता येईल. तर एकत्व म्हणजे ब्रह्म आणि विश्व म्हणजे काय? अनेकत्व. तर या दोहोंच्या बाबतीमध्ये विश्व आणि ब्रह्म हे त्याच्या लेखी दोन राहत नाही. ते दोन्ही एकाच वेळी तिथं एकत्वाचा अनुभव तो घेतो. म्हणजे एकाच वेळी त्यानं आपण विश्वात आहोत
आणि कशा आहोत? आत्मरूपानं आहोत. विश्वामध्ये आपण एकत्वानं आहोत, याचा अर्थ आत्मरूपानं म्हणून आहोत, असा अनुभव त्याचा आहे. आणि मुख्यत्वे ही जी अविद्या आहे म्हणजेच अज्ञान, आणि अज्ञान मूलक अज्ञान आहे म्हणलं की मग अज्ञानाच्या आधारानं जन्म मरण किंवा या जगताचं उत्पत्ती संहार सगळं आलं. पण मुळातच ज्याची अविद्या नष्ट झालेली असते त्याच्या लेखी ही मृत्यूसारखी दुःखदायक घटना जी या दुसऱ्याला, कारण हा आनंद रूप झालेला आहे ना, अत्यंतिक दुःख निवृत्ती झालेली आहे याची, मुक्त झालेला आहे. याचा अर्थ काय झालेला आहे? जशी परमानंद प्राप्ती झालेली आहे तशी आत्यंतिक दुःख निवृत्ती झालेली आहे. दुःखाचा लेशही राहिलेला नाही. हा आनंद कसा सांगितलाय? निरपेक्ष आनंद, म्हणजे दुःख निरपेक्ष आनंद. एरवीचा आनंद, एरवीचं सुख हे दुःखाच्या सापेक्ष आहे. सुख आहे म्हणजे दुःख त्याच्या बरोबर असणार, पण तसं नाही ते. हा आनंद निरपेक्ष आहे, केवळ आहे. तेव्हा मुख्यत्वे याची मुक्ती जी आहे, जिथं जन्माचा अभाव आहे आणि जिथं शांती आहे. आणि जन्मानं मुळात अजून तो देहात आहे, आणि देहात आहे म्हणूनच आपण त्याच्या बाबतीत हा विचार करतो आहोत की त्याची क्रियाशीलता काय आहे. तेव्हा आता मात्र तो, आता म्हणजे केव्हा? एकत्वाचा अनुभव आल्यानंतर या अखिल जगताच्या बाबतीमध्ये त्याचं जगत पण जाऊन परमात्म रूपता ही त्याला आलेली आहे. जगत पण म्हणजे नाशवंत पण, त्यातली कोणतीही गोष्ट नाशवंत आहे याची प्रतीती त्याला नाही, आणि म्हणून त्याला शोक होत नाही. हे लक्षात घ्या. शोक केव्हा होतो? काहीतरी नाश झाला की शोक होतो, परंतु इथं काही नाश होतच नाहीये आणि म्हणून त्याला शोकही होत नाही. त्या शोक हा असा प्रश्न विचारलेला आहे, कारण अखंड अमृतत्वाचा तो अनुभव घेतो आहे म्हणून त्याला शोक होत नाही. तेव्हा या मंत्रामध्ये को मोह असा एक प्रश्न त्यांनी चांगला विचारलेला आहे. मोह ओढून आपण पाहूया की शोक आणि मोह हे केव्हा होतात. तर ज्यावेळी आपला विचार विवेक नष्ट होतो त्यावेळी आपल्याला शोक होतो, आणि ज्यावेळी आपला आचार विवेक नष्ट होतो त्यावेळी आपल्याला मोह होतो. विचार दोन तऱ्हेचे, विवेक, विचार विवेक आणि आचार विवेक. आचार विवेक म्हणजे कार्याकार्य विवेक, काय करावं आणि काय करू नये. आणि विचार विवेक म्हणजे नित्यानित्य विवेक किंवा सारासार विवेक, आत्मानात्म विवेक. आत्मा काय, अनात्मा काय, शाश्वत काय, नाशवंत काय, हा विवेक. आणि हा विवेक जेव्हा आपला संपुष्टात येतो, आपण जेव्हा करत नाही तेव्हा आपल्याला शोक. तेव्हा आपल्या लेखी जसा विचार विवेक आवश्यक आहे तसाच आचार विवेकही तितकाच आवश्यक आहे. नाही तर नुसते ब्रह्मज्ञानी झाले, जगाला काय उपयोग? त्यांच्या लेखी त्यांनी आपला उद्धार करून घेतला, म्हणून आचार विवेक ही तितकाच महत्वाचा आहे. प्रत्यक्ष झालेलं ज्ञान त्याचं आचरणात कितपत उतरलं हेही महत्वाचं आहे. आणि तेच या मंत्रात सांगितलेलं आहे त्यांनी, विजानता आणि अनुपश्यता म्हणून, एकत्व अनुपश्यता म्हणून, की जे त्याला जाणलं ते क्रियेवर किती आलं. तेव्हा आपण पाहत होतो की हा
विचार विवेक आणि नंतर त्याचा आचार विवेक. मोह होणे, ज्या गोष्टी भ्रांती जोपर्यंत असते ना, त्या भ्रांतीचीच खरी अभिव्यक्ती म्हणजे शोक आहे बरं का. भ्रांती असते म्हणूनच शोक होतो. भ्रम जोपर्यंत आहे, आणि भ्रम कसा आहे, अज्ञान मूलक आहे. अज्ञान आहे म्हणून भ्रम होतो. दोरीचं दोरीत्वानं ज्ञान नाही म्हणून तिथं साप वाटतो, हा भ्रम झाला. आणि म्हणून त्यातून भोय, आणि मग तो लागला रडायला, शोकात परिवर्तन झाले किंवा दुःख आले. का? ही जी साखळी आहे ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हा मोह जो होतो, मुख्यत्वे एखाद्या गोष्टीचा मोह पडणं, निश्चितपणे तो भ्रांत जीव आहे. ज्यावेळी त्याला ज्ञान असतं त्यावेळी त्याला मोह पडत नाही. कारण ज्ञानामध्ये ही तृप्ती आहे, ही परिपूर्ती आहे, परिपूर्णता आहे, परितृप्ती आहे. आणि अशी पूर्ण तृप्ती जेव्हा असते त्यावेळी तो निष्काम झालेला आहे, कोणतीही कामना नाही. आणि म्हणून त्याला मोहही होत नाही, पूर्ण काम झाला तो, आणि म्हणून मोह नाही. असा केव्हा असू शकेल, जेव्हा त्याचा विवेक बळकट असेल. आणि म्हणून विवेक याचा अर्थ सोहम, अहम ब्रह्म अस्मि. हा विवेक जेव्हा दृढ आहे त्याचा, या विवेकाच्या आधारावरच त्यानं सतत अनुपश्यता, सतत हा शब्द घालायची जरूर नाही, अनु या शब्दात सतत हाच अर्थ आहे. हा विवेक जेव्हा तो अनुपश्यता करेल त्यावेळी वासुदेव सर्वमिती असा अनुभव त्याला नक्की येईल. आणि असा अनुभव आल्यानंतर मग त्याला मोह शोक हे अजिबात राहणार नाही. सर्वत्र एक सच्चिदानंद वस्तू, परमात्मा वस्तूच आहे असा अनुभव, असा आनंदाचा अनुभव त्याला येतो. कारण तो स्वतः आनंद रूप झालेला असतो. आनंद रूप झाल्याशिवाय अशी अनुभूती येणार नाही. तेव्हा ईश्वर आणि जगत यांच्या एक रूपत्वाचा साक्षात्कार या मंत्रामध्ये त्यांनी जो सांगितलेला आहे की आधी त्यानं ब्रह्मविषयक ज्ञान परिपूर्ण मिळवलं. हा मंत्र आपल्याला पूर्ण करायचा आहे. 5 मिनिटं जरा गेली. जोपर्यंत आपण सांगितलं की अविद्या नष्ट करणं हे आधी महत्वाचं आहे. अविद्या आहे तोपर्यंत त्याला मोहही राहणार आणि त्याला शोकही होणार. तेव्हा तिचा परिणाम म्हणून त्याला जी दुःख परंपरा भोगावी लागते, अविद्येचा परिणाम म्हणून, अविद्येचा परिणाम म्हणून इतर वस्तूंचा तिटकारा, तिरस्कार किंवा इतर वस्तूंच्या मोहात पडणं किंवा ते मिळालं नाही म्हणून त्याचं दुःख वाटणं, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या अविद्या मूलक असतात. आणि यासाठी जेव्हा अविद्याच नष्ट होते, अविद्या नष्ट करणार एकच आहे हा विवेक, अहम ब्रह्म अस्मि हा विवेक. आणि हा जेव्हा तो एकत्वानं अनुभवेल त्याच वेळी क मोह क शोका ही त्याची पूर्णतः त्याची भ्रांती गेलेली आहे. आणि म्हणून शोक मोह राहिलेले नाही. शोक का राहत नाही याला आणखीन एक कारण आहे. त्यानं हाही विचार केलेला आहे की हे सगळं जगत परमात्म्याचं आहे. देवानं जे जे काही आहे ते देवानं आपल्याला दिलेलं आहे आणि ते देवाचंच आहे, परमात्म्याचंच आहे. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीचा त्याला मोहही होत नाही आणि कोणत्याही गोष्टीचा त्याला शोकही होत नाही. कारण देवानंच दिलं आणि देवानंच नेलं असं तो मोह न होण्याचं कारण काय? कारण ते देवाचं आहे, आपलं आहे त्यावेळी त्याला मोह करतो. ते देवाचं आहे म्हणून त्याला मोह होत नाही आणि ते देवाचं आहे म्हणूनच त्याला शोकही होत नाही. तेव्हा ही त्याची धारणा आहे. तेव्हा
या मंत्रातून आपल्याला मुख्यत्वे जर काय शिकायचं असेल तर आपण ही एकत्वाची दृष्टी, ही ब्रह्मैक्य दृष्टी आधी आपण पिंडी अनुभवायची आहे. म्हणजे जीव ब्रह्मैक्य बोध आपण करून घ्यायचा आहे. विजानता ही पायरी आपण आधी टाकायची आणि ती विचार विवेकानच होणार आहे. आणि मग नंतर हेच एकत्व आपण अनुपश्यता ठेवायचं आहे. सतत त्याच आत्मानुसंधानात राहायचं आहे. म्हणजेच आपण एक ना एक दिवस हे ब्रह्मैक्य जगताच्या बाबतीत अनुभवू शकतो. जगत ब्रह्म, जगत हेच परमात्मा रूप असा अनुभव त्याला येईल. आणि असा अनुभव घेणारा जो आहे विजानता, त्याला मग शोक मोह हे पुरत नाही. म्हणजे तो मुक्त झालेला आहे. खऱ्या आपण